होते की महाविकास आघाडी सत्तेमध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील याबाबत नाना पटोलेंना विचारले असता हे म्हणाले की शरद पवार किंवा उद्धव ठाकरे असं म्हणाले तर आम्ही ते गांभीर्याने घेऊ, अन्यथा आम्हाला याच्यावर विचार करण्याची गरज नाही, नंतर ठरवू. बरोबर आहे. 2019 साली तीच म्हणालो होतो उद्धव ठाकरे मुख्यमंत्री. एक लक्षात घ्या, नाना पटोले बरोबर म्हणतायत महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री, पण त्यांच्या समोर कुणी एखाद्या वेगळा चेहरा असले काँग्रेस पक्षाचे आणि समोर सांगावं, म्हणजे माझं काय अडचण नाही. काँग्रेस पक्षामध्ये जर काही चेहरा असेल या आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे तर नाना पटोले यांचा चेहऱ्याचं आम्ही स्वागत करतो. पण नाना पटोले आमचे मित्र आहेत, त्यांची अडचण मी समजू शकतो, सगळ्यांची समजू शकतो. मी महाराष्ट्राला प्रिय असलेल्या चेहऱ्याविषयी म्हणतो. मी महाराष्ट्राला जो चेहरा हवाय, महाराष्ट्राच्या मनात जो चेहरा आहे त्याची म्हणण्याचा मला नक्की अधिकार. बरं, याचा अर्थ काय समजायचा? त्याचा अर्थ काय? काँग्रेसकडे चेहराच नाही असं नाही की त्यांनी सांगावं, त्यांनी सांगायला पाहिजे, लोकशाही आहे. बाळासाहेब थोरात आहे, मग त्यांनी काँग्रेस पक्षानं सांगावं बाबा आमच्याकडे हे 10 चेहरे आहेत, त्यातला आम्ही एक निवडू. इकडं सुरू असताना भाजपकडून 150 जागा लढवण्यात येणार आहे आणि उर्वरित 2 पक्षाला 138 जागा मिळणार आहेत आणि भाजपच्या सगळ्या उमेदवारांची निवड निश्चिती करणं किंवा जागा वाटपाच्या संदर्भातलं सगळंच देवेंद्र फडणवीस यांच्या हातात देण्यात आलं आहे. चांगली गोष्ट आहे.